नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत सामान्य विज्ञानाचे काही वन लाइनरचे पीवायक्यू क्वेश्चन. ठीक आहे, हे वन लाइनर तुमच्यासाठी फक्त प्रॅक्टिस म्हणून घेऊन आलेलो आहोत की तुम्हाला कसे पीवायक्यू येतात, त्याचे कोणता टॉपिक असतो, कशी कन्सेप्ट क्लिअर करावी याची आयडिया मिळावी म्हणून आपण या चॅनलवर कंटिन्यू तुमचे पीवायक्यू ठेवलेले आहेत. सो या व्हिडिओला या लेक्चरला रोज बघण्यासाठी सर्वप्रथम टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपल्या सेशनला जास्तीत जास्त शेअर करत चला आणि सेशनच्या लिंकला शेअर केल्यानंतर सेशनला लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे, काही अडीअडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा काही मुद्दे असतील, काही कन्सेप्ट तुम्हाला नसतील समजत तरी तुम्ही काय करू शकतात, कमेंटद्वारे मला सांगू शकतात. आणि काही आन्सर माहिती असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करत चला, कारण तुमचे जे कमेंट्स आहेत त्याच्यावरून कळतं की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, कोणते तुमचे टॉपिक कव्हर झालेले आहे किंवा कुठल्या टॉपिक मध्ये तुम्हाला अडचण आहे हे तुम्हाला कमेंटद्वारेच काय करता येईल, सांगता येईल. ठीक आहे, आणि आम्हालाही तुमच्या कमेंट वाचूनच ते समजतं सगळं. सो सगळ्यांनी पटकन करून घ्यायचंय. लाईक झालंय का लाईक करून? तर जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर. ठीक आहे, तर बघा सामान्य विज्ञानातील हा पहिला प्रश्न. आणि लक्षात ठेवा, सामान्य विज्ञान हे तुम्हाला रेल्वेमध्ये 40 मार्काला विचारलं जातं. रेल्वे असू दे किंवा काय असू दे, एसएससी, तुम्हाला सामान्य विज्ञान गरजेचं आहे. सो जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. हे सगळे पीवायक्यू मी घेऊन आलेले आहे, तुम्हाला याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे, बघा लिंबूमध्ये आढळणारे आम्ल कोणते? आता तुम्हाला काय विचारलं आहे, लिंबामध्ये जे आम्ल आढळतं, आम्लाला आपण म्हणतो ऍसिड. मग लिंबामध्ये असलेल्या ऍसिडचं नाव काय आहे? सायट्रिक ऍसिड. सायट्रिक आम्ल कशात आढळतं? लिंबूमध्ये. ना फक्त लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं का? तर असं नाहीये. लिंबू वर्गीय सगळ्या फळांमध्ये. मग लिंबू वर्गीय कुठले फळ झाले सांगा बरं मला? संत्री, संत्री, त्यानंतर काय तर मोसंबी, नंतर काय तर आवळा, हे सगळे झाले लिंबू वर्गीय. तर ह्या सगळ्यांमध्ये कुठला आम्ल असणार आहे? आपला सायट्रिक ऍसिड असणार आहे. हा चॅप्टर जो आहे तुम्हाला खूप महत्वाचा आहे. रसायनशास्त्रामधून आम्ल, आम्लारी व क्षार हा चॅप्टर असतो, ऍसिड बेस. तर यामधले प्रत्येक ऍसिड आणि ते कशात आढळतात याचा अभ्यास करून ठेवा, कारण ह्याच्यावरती एकतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. ठीक आहे, देन आहे पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नात काय विचारलेलं आहे? एकदम सोपा बेसिक क्वेश्चन आहे, पण हा पीवायक्यू आहे. म्हणजे तुम्हाला बघा, तुम्हाला एवढे पण अवघड प्रश्न येत नाहीये. ठीक आहे, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहे, पण तुम्ही अभ्यास करत असाल तर मॉडरेट लेवल आहे. जर तुम्ही एकदमच अभ्यास नाही केलेला आहे तर तुम्हाला हे अवघडच आहे. पण आपण रोज जे क्वेश्चन आन्सर बघतो, जे घेतो, त्याच्याने तुमचा जो सराव होतोय, तुमची जी प्रॅक्टिस होतीये ती खूप महत्वाची. ती प्रॅक्टिस व्यवस्थित करत चला. जसं बघा इथे बेसिक क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला, वातावरणातील हवेचा सर्वात मोठा घटक कोणता? वातावरणामध्ये जी हवा आहे तर त्यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्वाचा घटक कोणता आहे? म्हणजे वातावरणामध्ये जो वायू आहे तो सर्वात जास्त कोणता आहे? तर नायट्रोजन आहे. कारण त्याचं प्रमाण किती आहे नायट्रोजनचं? 78% प्रमाण आहे. जसं की आपण ऑक्सिजनचं प्रमाण बघितलं तर ऑक्सिजनचं किती आहे? 21% प्रमाण आहे. जर आपण हायड्रोजनचं बघितलं तर किती आहे? 3% आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आहे, पण सगळ्यात जास्त कोणाचं आहे? तर नायट्रोजनचं आहे. म्हणून वातावरणातील सगळ्यात मोठा घटक कोण येईल? तर ऑब्व्हियसली नायट्रोजन येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, गॅस हॉल तयार होतो. कशाने तयार होतो रे गॅस हॉल? कोणाचं मिश्रण आहे? तर हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रणाने गॅस हॉल हा तयार होतो. तुम्हाला कधी कधी रसायनशास्त्रामध्ये काही रासायनिक अभिक्रिया विचारल्या जातील किंवा कोणतं मिश्रण कशापासून तयार होतं, एलपीजी मध्ये कुठला वायू भरलेला असतो, जसं की वातावरणामध्ये कोणता वायू आहे हे तर विचारलेलेच आहे, पण एलपीजी मध्ये कोणता असतो, त्यानंतर अग्निशामकच्या ज्या नळकांड्या असतात त्यामध्ये कुठला वायू असतो, हे सगळे रसायनशास्त्रामध्ये जातं. सो हे तुम्हाला विचारलं जाईल. जीवशास्त्रामधून तुम्हाला व्हिटॅमिन्सवर, पोषण आहारावरती प्रश्न बरेचसे विचारले जातात. सो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा एक पॅटर्न ठरलेला आहे. जसे जीवशास्त्रामध्ये विचारणारे प्रश्न, तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये आरसे, भिंग, हे जे लेन्सेस आहे यावरती काही न्यूमरिकल्स येऊ शकतात फिजिक्सचे, तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे साइड टू साइड करत राहा, साइड बाय साइड करत राहा. ठीक आहे, कारण तुम्हाला ते येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा कोणता आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अंधत्व येते? आता अंधत्व येण्याचं जीवनसत्व विचारलंय. सो डायरेक्ट अंधत्व इथे दिलेलं नाही. आता इथे अंधत्वाच्या ऐवजी रात आंधळेपणा येऊ शकत होते. रात आंधळे
पण आता रातआंधळेपणा कधी येणार? व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे. मग व्हिटॅमिन ए काय काम करतो? जसं की आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं, डोळ्यांचं आरोग्य राखण्याचं काम करतो, बरोबर? म्हणून मी सांगते की आधीचे लेक्चर बघत चला. कारण आपण जे क्वेशन घेत आहोत ते कसे घेतोय? बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. सो तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर बघितले तर पुढचे ॲडव्हान्स लेक्चर तुम्हाला लक्षात येतात, नाहीतर येत नाही. सो आधीच्या ज्या सीरीज झालेल्या आहे, आधीचे जे क्वेशन आहे ते सगळे व्यवस्थित बघवायचे आहे. ठीक आहे? म्हणजे जीवनसत्व जे ए आहे ते आपल्या शरीरामध्ये कशाचं कार्य करते? तर आपलं आरोग्य, आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्याचं कार्य करते. जसं की आपल्या डोळ्यांमध्ये रेटिना असतो. रेटिना म्हणजे फुगीर भाग बघा डोळ्यांमध्ये. मग इकडे लेन्स असतात. ठीक आहे. मग इकडनं असा आपला डोळा आहे पूर्ण. तर हा जो फुगीर भाग आहे याला आपण काय बोलतो? कॉर्निया बोलतो. काय बोलतो? कॉर्निया. मग या कॉर्नियाच्या वाढीसाठी आपल्याला काय लागतं? जीवनसत्व ए लागतं आणि ज्याला आपण काय बोलतो? रासायनिक नाव मी कालही सांगितलं होतं, रेटिनॉल आहे. ठीक आहे. तर समजत असेल तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला लाईक करायचंय. नुसतं बघायचं नाही हे लेक्चर. तुम्हाला किती कळत आहे हे तुमच्या लाईकवरनं समजतं. सो सगळ्यांनी प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून, सेशनला लाईक करून घ्यायचं. ठीक आहे. देन बघा कार्बनमध्ये 2 मुख्य काय आहे? ॲटोट्रॉप्स आहे. ठीक आहे. ॲलोट्रॉप्स आहे. याचा अर्थ काय? की कार्बनची रूपे. याला काय म्हणतो आपण? अपरूप म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो? कार्बनचे अपरूप कोणते? कार्बनचे शुद्ध रूप कोणते? अपरूप आणि शुद्ध रूप एकच आहे. कार्बनचे शुद्ध रूप सांगायचे तुम्हाला कोणतं येणार आहे? हे आपण कशात शिकतो? या चॅप्टरचं नाव आहे कार्बनचे जग. मग कार्बनचे जग चॅप्टर कशामध्ये आलंय तुम्हाला? रसायनशास्त्र. बघा मी तुम्हाला चॅप्टर ह्याच्यासाठी सांगते, की तुम्ही स्वतःचा जो सेल्फ स्टडी करतात, त्यावेळेस तुम्हाला चॅप्टर माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा चॅप्टर वाईज जातात ना, तेव्हा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करतात. सिलॅबसने अभ्यास करा. बघा तुम्ही क्वेशन नका करू फक्त. मी पी-वाय-क्यू देते त्याचा अर्थ हा नाहीये, की फक्त पी-वाय-क्यू करायचे. पी-वाय-क्यूचा अर्थ काय होतो, की तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले, कुठल्या टॉपिकला त्या वर्षी जास्त वेटेज दिलं होतं, मग त्याचनुसार आपण त्याच टॉपिकला ग्राह्य धरून त्याचे जास्त पद्धतीने काय करू क्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला चांगला पेपर जाईल. म्हणून आपण पी-वाय-क्यू घेतो. म्हणजे आपला ओव्हरऑल सिलॅबस कसा आहे, कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं याचा अभ्यास करण्यासाठी पी-वाय-क्यू असतात. त्याचं स्वरूप बदलून किंवा काही पी-वाय-क्यू रिपीट होतात. पण पी-वाय-क्यूच करायचं असं नाहीये. सिलॅबस पूर्ण करायचा तेव्हा कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला आन्सर देता येईल. ठीक आहे. मग आता कार्बनच्या जगामधून तुम्हाला प्रश्न हायड्रोकार्बन्सवर विचारला जाईल, की मिथेन कसा तयार झाला, इथेन कसा तयार झाला, सूत्र काय आहे, CH4 कसा झाला, कार्बन आणि हायड्रोजन एकत्र आल्यानंतर हायड्रोकार्बन्स तयार झाले, त्याच्यापैकी एक मिथेन आहे. ठीक आहे. मग हे सर्व तुम्हाला कार्बनच्या जगमध्ये शिकायला मिळतं. आता ह्याचं अपरूप आहे एक तर हिरा, दुसरं ग्रॅफाइट. तर यांच्यामध्ये पण असं आहे, की हिरा जो आहे मनुष्याला माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. हिरा अधातू आहे. ठीक आहे. अधातू असून कठीण आहे म्हणून तो काय करतो? अपवाद दर्शवतो अधातूंना. आणि दुसरा आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा अधातू असून याच्यामध्ये काय केलं जातं? विद्युत वहन केलं जातं. म्हणजेच आता हे जे अपरूप आहेत दोघं, हे दोघं काय आहे? आपल्या कॅटेगरीमध्ये अपवाद निर्माण करतात. जसं अधातू असून सुद्धा धातूचे गुणधर्म दर्शवतात. हे सुद्धा महत्वाचं राहील. ठीक आहे. देन पुढचा प्रश्न. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर ऑब्व्हियसली आतापर्यंत मी तुम्हाला इतक्या वेळेस शिकवलंय, की तुम्हाला लक्षात राहिलं असेल फिमर. फिमर हे शरीरामध्ये सर्वात मोठ्या हाडाचं काम करतं. हे कुठे असतं? आपल्या पायामध्ये असतं. ठीक आहे. आणि सगळ्यात लहान विचारलं, ठीक आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला, की सर्वात लहान हाड कोणते सांगा बरं? मग सर्वात लहान हाडाचं नाव काय आहे? स्टेप्स. काय आहे? स्टेप्स. हे काय आहे? सर्वात लहान आहे. कुठे असतं स्टेप्स? मध्य कर्णामध्ये. आपल्या कानामध्ये 3 हाडं असतात. स्टेप, फिकस अँड मेलस. तर याच्यापैकी स्टेप्स काय आहे? सगळ्यात लहान आहे. ओके. नंतर बघा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? आता तुम्हाला विचारलं का प्रौढमध्ये किंवा अर्भकामध्ये? नाही. असं विचारलेलं आहे का? नाही. एकूण विचारलेलं आहे तर इथे दुसरा विचार करायचा नाही. तर आन्सर काय द्यायचा? 206. जर तुम्हाला विचारलं गेलं की अर्भकाचं हाड किती आहे? अर्भकामध्ये किती संख्या आहे तर काय लिहिणार 270. सो हे स्टार मार्क करून ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? हे अंतराचे एकक आहे. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा तुमच्या रेल्वेच्या
एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. ओके. देन पुढचा प्रश्न बघा, पाण्याची कमाल घनता. पाणी सगळ्यात जास्त घनतेत जातं म्हणजे त्याचा क्यूब तयार होतो. घनता मीन्स व्हॉट? त्याचा जो क्यूब तयार होतो, ती जी लास्ट वाली पाण्याची सगळ्यात महत्तम घनता जी आहे ती आहे 4 डिग्री सेल्सिअस. कोणती आहे? 4 डिग्री सेल्सिअस वर क्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होतं. तीच सगळ्यात जास्त महत्वाची घनता पाण्याची आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही 0 डिग्री सेल्सिअस आन्सर देता ते अत्यंत चुकीचं आहे. 4 डिग्रीवरतीच क्यूब तयार होतो. म्हणून आपण काय केलेलं आहे, क्यूब ज्या डिग्रीवर तयार होतो ती पाण्याची कमाल घनता. इतकंच लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. आन्सर येतं 4 डिग्री सेल्सिअस. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण कोण करतं? सूर्याचे जे किरण आहे ते पृथ्वीपर्यंत पोहोचतात. किती मिनिटात पोहोचतात रे? 8 मिनिटं. याच्यावर प्रश्न विचारला जातो. 8 मिनिट 20 सेकंड ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. मग सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण कोण करते? तर ओझोनचा थर, जो ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ओझोनचा थर याचं रक्षण करतं. बाळांनो, हे सगळे PYQ आहे. बघा किती सिंपल PYQ आलेले आहेत. सो तुमचं बघा, महाराष्ट्रातील जे मुलं आहेत त्यांचं जे बेसिक आहे, याचं जे बेसिक आहे ते खूप पक्क आहे. ठीक आहे. तुम्ही जे विज्ञानाचा अभ्यास करतात ना, महाराष्ट्रातील मुलांचं जे GK आहे, सायन्स आहे ना, खूप पक्क आहे, स्ट्रॉंग आहे. सो तुम्ही त्याला युटिलाइज करा, तुम्ही त्याचा फायदा घ्या. असं असं कधी होऊ शकतं का की आपण सेंट्रलमध्ये जागा नाही मिळवू शकत? आपले विद्यार्थी, महाराष्ट्रातले विद्यार्थी सेंट्रलला का नाही जाऊ शकत? जाऊ शकतात. का नाही जागा मिळवू शकत? बेसिक आहे. जो अभ्यास SSC GD साठी करतात, जो अभ्यास तुम्ही MPS साठी केला, तोच अभ्यास तुम्ही SSC GD साठी सुद्धा करणार आहे आणि तोच अभ्यास तुम्ही कशासाठी करणार आहे? रेल्वेसाठी सुद्धा करणार आहे. तुम्हाला फक्त असं सांगितलं जातं की आता तुम्ही SSC GD करताय ना, मग GDचा सिलेबस वेगळा, रेल्वेचा सिलेबस वेगळा, लोको पायलटचा वेगळा, TCचा वेगळा, असं काही नाहीये. तुमचा सिलेबस सारखाच आहे. पोलीस भरतीचा पण तोच सिलेबस आहे. फक्त क्वेश्चनची लेवल बदलली जाते. बाकी काहीही फरक होत नाही. ठीक आहे. सो व्यवस्थित विचार करा. छान अभ्यास करायचा आहे. आपले लेक्चर तर कायम तुमच्यासोबत असणारच आहे. काही अडी-अडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील मला विचारू शकतात. ह्या व्हिडिओला, ह्याच लेक्चरला, ह्या अशा क्वेश्चन आन्सरला रोज बघायचं असेल तर जास्तीत जास्त लेक्चर शेअर झाला पाहिजे. बघेल मी यापुढे, कारण मी तुम्हाला खूप मेहनत करून लेक्चर रोज देतेय. सो मला पण तसा रिस्पॉन्स असेल तरच मी हे लेक्चर कंटिन्यू ठेवणार आहे. नाहीतर आपले सर हे लेक्चर बंद करणार आहे, कारण तुमच्या मुलांचा रिस्पॉन्स येत नाहीये. सो तुम्ही काय करायचंय, मला सांगायचंय की तुम्हाला कोणते टॉपिक हवे आहेत. त्या टॉपिकनुसार आपण कंटेंट घेऊन येणार आहोत. ठीक आहे. या लेक्चरच्या पुढचे लेक्चर आपण काही दिवस कंटेंटचे आणणार आहोत, ज्यामध्ये तुमचं काही टॉपिक क्लिअर केले जातील. ठीक आहे. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन आन्सर हवे आहेत किंवा कुठलं टॉपिक क्लिअर करायचं आहे, मला ऑफलाईन कमेंटद्वारे सांगायचं आहे. ठीक आहे. चला, भेटूया आपण पुन्हा आपल्या पुढच्या क्वेश्चन सोबत. चॅनलवर नवीन असेल तर काय करायचंय, सर्वात प्रथम टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपलं ॲप देखील आहे, ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या लेक्चरची लिंक तुम्हाला दिसते. लिंकला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करून घ्यायचंय. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.